स्मृति मार्ग से जोड़ना, अनेक प्रकार कहीं भी पंचवटी पे कोई भी नाला गोदावरी नदी में न बहे। आप संतुष्ट हैं आज की बैठक से? ऐसा हम लोग तो प्रशासन से, शासन सर्विस से संतुष्ट रहते हैं। अरे हम लोग तो 100 बार हारेंगे फिर भी जीतने की कामना रखते हैं, निराशा में आशावादी है। हम तो कभी असफल हो ही नहीं सकते, ऐसी मेरी कामना है। इसलिए बहुत अच्छी, बहुत सुंदर, अरे लगा कि अपनी बना बैठक, हर कार्य संभव समय के साथ मेला होगा, ऐसी कामना करते हैं। ऐसा कि देखिए, कुशावर्त पे ब्राह्मणों का मकान न उजाड़ा जा, गरीबों का मकान न उजाड़ा जा। त्रयंबकेश्वर की जो 500 बरस की, 300 बरस के मकान हैं, उनका इतिहास खत्म न किया जा। इसलिए त्रयंबकेश्वर में आबादी को देखते हुए, गलियों को देखते हुए, वहां पे गोदावरी नदी में अधिक से अधिक अखाड़ा नहाने के लिए अपना विचार व्यक्त किए हैं। लिख के देंगे, बाकी गुणवत्ता होगा, बकायदे वोट भी डाला जा सकता है। सरकार हर संभव है कि जगह सरकार देगी और जितनी आवश्यकता होगी देगी, जरूर कितनी देगी ये समय बताएगा। आपकी मांग कितनी है? आपने भोजन नहीं किया? ये देखिए, आज तक जो है आवश्यकताएं, मतलब जो है आज तक कोई अखाड़ों की आवश्यकताएं पूरी नहीं कर पाया है। इसलिए आप ये कहीं मान लें कि सारी मिल जाएगी, संभावना नहीं। अरे आप तो इस तरीके से ये बोले रुपए में 5 नया, 10 नया, 2 नया, 1 नया, कुछ न कुछ जो मिल जाए, संतुष्टम परम सुखंदम। जय शंकर, जय महादेव, जय त्रयंबकेश्वर, जय पंचवटी। महादेव महादेव सीएम साहब आ रहे हैं। तर त्र्यंबकेश्वरमध्ये ही बैठक संपन्न झालेली आणि या दरम्यान नाशकात आता पहिलं अमृत स्नान हे 2 ऑगस्ट 2027 ला होणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे। त्याचबरोबर या साधू महंतांनी नाशिकच्या कुशावर्त, त्र्यंबकेश्वर मधल्या कुशावर्त या भागात ही जागा कमी पडेल, कुठल्याही प्रकारची अघटित घटना होऊ नये यासाठी हे कुशावर्ताचं कृत्रिम कुशावर्त बनवावं अशी मागणी केली होती। याच संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं या साधू महंतांकडून आता सांगण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्ष प्रारंभानिमित्त कीर्तन महोत्सव 2025 ठिकाण सांगूकाना ठाकूर महाविद्यालय, खांदा कॉलनी, पनवेल। आयोजक लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समिति। सब कुछ आजमाया और तब मैंने माना कि सिर्फ सच्ची सहेली ही है महिलाओं के उन मुश्किल दिनों की हर समस्या, जैसे कठिन दर्द, अनियमितता, खून की कमी, थकान व कमजोरी जैसी सभी प्रॉब्लम्स के लिए नंबर 1 औषधि एवं टॉनिक। महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आरती रमेश मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश मोरे, माजी सभापती कृषी बाजार समिती, उपजिल्हा प्रमुख शिवसेना। तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षतेखाली आज ही बैठक पार पडलेली आणि या बैठकीच्या दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी अगदी काही वेळातच संवाद देखील साधणार आहे। या दरम्यान आता जे अमृत स्नानाची तारीख जाहीर झालेली आहे, त्याचबरोबर साधू महंतांच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नेमक्या काय मागण्या आहेत या संदर्भात सर्व तपशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील देणार आहेत। तर याच दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही मोठा निर्णय देतात काय, काही मोठी घोषणा होते का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडलेली आणि या बैठकी दरम्यान कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा देखील झालेली आहे आणि त्याच वेळी साधू महंतांनी आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या देखील आता मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचं सध्या समोर येतंय।
आज एक बैठक झाली। या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली। सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्यासोबत आज आत्तापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली। जवळपास तर या कुंभमेळा संदर्भातला सर्व आढावा आम्ही घेतलेला आहे। या बैठकीमध्ये साधू महंतांनी आपल्या मागण्या आमच्या समोर स्पष्ट केलेल्या आहेत असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। एकंदरीतच या बैठकीच्या दरम्यान आणखी कुठल्या विषयावर चर्चा झाली, त्याचबरोबर या बैठकीमध्ये एसटीपीचं काम असेल, त्यामध्ये जाणारं पाणी स्वच्छ केलं पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं शुद्धीकरण असेल किंवा गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे, त्याला मान्यता द्यायचा विषय असेल। या ठिकाणी विशेषतः जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल, हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत। ते विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत आणि यासोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे। विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला, त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ ही त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। आणि यासोबत आज अमृत स्नानाची जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेल्या आहेत। आपल्याला त्या आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ। यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही। यावेळेचं जो आपला सिंहस्थ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे, त्यामुळे जास्त पर्वणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे। एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत। साधूरामच्या जागेविषयीचा प्रश्न आहे। तर गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही। यावेळेचं जो आपला सिंहस्थ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे, त्यामुळे जास्त पर्वणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे। एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत। साधूग्रामच्या जागेविषयीचा प्रश्न आहे। साधूग्रामसाठी जागा आरक्षित करावी ही मागणी। साधूग्रामची जागा ही मागच्या काळातच आपण आरक्षित केली होती, आता ती अधिग्रहित करायची आहे। त्याच्या अधिग्रहणाचा जो प्रस्ताव आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्याला लवकरच मान्यता देऊ। जॉईंट मेजरमेंट वगैरे सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत, त्याला मान्यता दिल्यानंतर ते काम पूर्ण होईल। सर हिंदी में क्या कहना चाहेंगे? प्राधिकरणाला मान्यता मिळालेली आहे, त्याचं गठन हे आता आम्ही लवकरात लवकर करणार आहोत। विशेष काम करावं लागणार आहे। एसटीपीच्या संदर्भात टेंडर्स पूर्ण झालेले आहेत, अंतिम मान्यतेला ते देखील शासनाकडे आलेले आहेत, त्याला लवकर मान्यता दिली जाईल। सर साधूंची मुख्य मागणी काय होती आणि त्याचं काय निरसन केलं? सगळ्या ज्या काही मागण्या त्यांनी केल्या, काय काय व्यवस्था असल्या पाहिजेत त्या सगळ्या व्यवस्थांच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि त्या मागण्या आम्ही मान्य करू। आज प्रयागराज
और नासिक कुंभ मेले के संबंध में जो 13 प्रमुख माफ कीजिएगा, त्र्यंबकेश्वर और नासिक के कुंभ मेले के संदर्भ में एक बैठक का आयोजन किया गया था, जिस बैठक में यहाँ के जो प्रमुख 13 अखाड़े हैं वो भी मौजूद थे। सभी महंत, साधु संत, पुरोहित संघ सभी लोग मौजूद थे। आयोजन पर एक प्रदीर्घ चर्चा हमने की। आज जो हमारे अमृत स्नान है और जो प्रमुख पर्व है उनकी तारीखें भी निश्चित की गई, उसकी भी घोषणा स्वतंत्र रूप से आपको दी जाएगी, जो आपके माध्यम से जनता तक जाएगी। इस बार का ये मेला लंबा चलने वाला है, इसलिए स्नान की कई प्रमुख तिथियां और पुण्य पर्व लोगों को उपलब्ध होंगे। इसलिए भीड़ जो हमारे भाविकों की होती है उसको नियंत्रित करने के लिए हम लोगों को मौका भी मिलेगा। जो साधु संतों ने हमारे सामने बात कही कि हमारी गोदावरी माँ ये निर्मल बहे, ये अविरल बहे, इस दृष्टि से भी योजना तैयार की है। एसटीपी के माध्यम से उसमें साफ पानी जाए, गंदा पानी न जाए, इसका भी नियोजन किया है। इसमें जो अतिरिक्त पानी लाना है उसका भी नियोजन हम लोगों ने किया है। अखाड़ों में भी बड़े पैमाने पर साधु संत जाते हैं, भाविक भी जाते हैं, वहां पर भी जो व्यवस्था करनी है उसकी भी चर्चा हुई है। इसके साथ साथ इंफ्रास्ट्रक्चर की दृष्टि से करीब 4-4.5 हजार करोड़ रुपए के जो हमने काम है उसकी शुरुआत करने के लिए टेंडर्स भी हम लोगों ने बुलाए हुए हैं और 2000 करोड़ के काम ये पाइपलाइन में है। कुल मिलाकर एक बहुत ही भव्य, बहुत ही दिव्य इस प्रकार का मेला यहाँ पर संपन्न हो, इस प्रकार का नियोजन किया गया है। शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्याचा मुहूर्त मिळाला, मात्र नाशिकचे पालकमंत्री जाहीर होण्याचा मुहूर्त अद्यापर्यंत। मला असं वाटतं की पहिल्यांदा तर शाही स्नान बंद झालेलं आहे, आता फक्त अमृत स्नान होतं, आता शाही स्नान होत नाही। आणि हे अमृत स्नान अत्यंत महत्वाचं आहे। पालकमंत्र्याचा आणि त्याचा काय संबंध येतो? अमृत स्नान हे लाखो वर्षापासून चाललेलं आहे। पालकमंत्री जातात, येतात, राहतात, काही अडलंय का? त्यामुळे काही काळजी करू नका। कुंभ मंत्री आहेत, ते सगळं करतील, सोबत बाकीचे आमचे मंत्री आहेत। या जिल्ह्यामध्ये गिरीश भाऊ कुंभमंत्री म्हणून काम पाहतात, आमचे दादा भुसे आहेत, आमचे नरहरी झिरवळ आहेत, भुजबळ साहेब आहेत, आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना। त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, याच्यामध्ये कुठलेही राजकारण आणू नका। आपला हा धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं हे पर्व आहे। तर साधू महंतांनी केलेल्या मागण्या या आम्ही विचार केलेला आहे, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। साधू महंतांनी केलेल्या मागण्या या पूर्ण करू, त्याचबरोबर या सगळ्या संदर्भात यावेळी कुंभमेळा हा प्रदीर्घ काळ चालणार आहे, त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, गर्दी होणार नाही याची काळजी देखील घेतली जाणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हे निर्णय घेतले गेले।